त्याचं कव्हरेज तसं पाहायला गेलं तर एसएचच्या तुलनेत फार त्याच्यापेक्षा जास्त कव्हरेज बसतं. आणि स्पॉट यायचे ते याच्यावर आलेले नाही. जसे इलेक्ट्रॉनिक मशीन जे एसएचचे यायचे तसे याचे मला नाही आठवत. कमी किमतीत रिझल्ट चांगला भेटतो या मशीनचा, असं माझा अनुभव आहे. जे 10-12 एकरचे बागायतदार शेतकरी त्यांना ही मशीन घेण्यासाठी काहीच हरकत नाही. मशीनचा रिझल्ट पण चांगला आहे आणि लोन फॅसिलिटी पण त्यावर होऊ शकते. माझं नाव योगेश चंद्रकांत कर्डिले. मी राहणार निफाड, तालुका जिल्हा नाशिक, नांदोडे रोड. मी द्राक्ष बाग जवळजवळ 20 वर्षापासून शेती करतो. या बागेला 12 वर्ष झाले माझे. त्या थॉम्सनचा प्लॉट आहे. रिझल्ट हे त्यांच्या तुलनेत नक्कीच चांगले आहे. 14+ करंट पण आहे त्यामध्ये आणि कमी किमतीत रिझल्ट चांगला भेटतो या मशीनचा, असं माझा अनुभव आहे. अनुभव बोलायचा तर साधारण यामध्ये फुगवणीची चांगली कॅपॅसिटी मशीनमुळे रिझल्ट तगडा भेटला आणि त्याला जे ग्लो आणि त्याचं जे हे आहे किपिंग क्वालिटी ती सुद्धा खूप मस्त झालेली त्या तुलनेत. त्याचं कव्हरेज तसं पाहायला गेलं तर एसएचच्या तुलनेत फार त्याच्यापेक्षा जास्त कव्हरेज बसतं. आणि तो स्प्रेचं घ्यायचं ठरलं तर आम्ही दुपारी 2 वाजता फुल उन्हात पण त्याचा रिझल्ट चांगला आलेला आहे आम्हाला, ते पण आम्ही सांगू शकतो. मशीन विषयी जर बोलायचं ठरलं तर आज एसएचची किंमत 27 लाख रुपयाच्या प्लस जाते. तर हे मशीन 17 लाख रुपयाच्या आसपास आहे. त्या तुलनेत शेतकऱ्यांना जे 10-12 एकरचे बागायतदार शेतकरी त्यांना ही मशीन घेण्यासाठी काहीच हरकत नाही. मशीनचा रिझल्ट पण चांगला आहे आणि लोन फॅसिलिटी पण त्यावर होऊ शकते. मागच्या 12 वर्षाच्या तुलनेत आणि आज जे कम्पॅरेटिव्ह मध्ये जर मी घेतलं तर त्यामध्ये मला याचा रिझल्ट फार छान आलेला आहे. याची केपिंग क्वालिटी वगैरे, फुगवण साईज वगैरे एकसारखं, मनीची क्वालिटी सगळं व्यवस्थित झालेलं आहे. त्याच्या तुलनेत जर एसएचच्या तुलनेत इलेक्ट्रोमॅस्टिक इंडियन मशीन याचा रिझल्ट फार चांगला आहे. तर शेतकऱ्यांचा याच्यात नक्की 10-15-12 लाख रुपयाचा फायदा होणार. शेतकऱ्यांनी घ्यायला काहीच अडचण नाही, परवडेबल आहे. मॅडम आपण इलेक्ट्रोचा जर सेटिंग मध्ये स्प्रे घेतला ना तर याच्यावर ते कधी कधी समजा आता उन्हाचे बी घेतला, सकाळी बी घेतला तर याच्यावर बारीक बारीक स्पॉट यायचे, काळे डाग म्हणायचे. तर याच्या तुलनेत मला ते मी सेटिंग स्प्रे हा सकाळी 7 ला घेतलेला आहे याचा. बाकीचे स्प्रे दुपारी 2 वाजता टाकेल, काही 12 वाजता टाकेल. पण जे काळे स्पॉट यायचे ते याच्यावर आलेले नाही. जसे इलेक्ट्रॉनिक मशीन जे एसएचचे यायचे तसे याचे मला नाही आठवत. म्हणजे मी पूर्ण बागात फिरलो नाही. काही शेतकऱ्यांची ती मनाची भूल अशी राहायची की आणि आपण रात्रीच मारलं पाहिजे, पहाटेच मारलं पाहिजे किंवा रात्री 12च्या आतच मारलं पाहिजे, दिवसा नको, रिझल्ट भेटत नाही. हे भरपूर मनांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या मनात बसलेली एक हे. माझ्या तुलनेत तर माझ्या मते हे रिझल्ट याचा तुम्ही एनी टाइम 24 आवर मध्ये कधी पण मारा, काही अडचण येत नाही असं मला वाटतंय. आता मार्केटमध्ये भरपूर कंपन्यांची मशीन आहे. समजा 4 लाखापासून आहे, 8 लाखापर्यंत आहे, 12 लाखापर्यंत आहे, 16 लाखापर्यंत आहे, 22 लाख, 27 लाखापर्यंत आहे. तर तसं पाहायला गेलं तर प्रत्येक शेतकरी त्याच्या तुलनेत ज्याच्या कॅपॅसिटीनुसार ही मशीनची हे करतो. प्रत्येक शेतकऱ्याला मी माझा अनुभव सांगतो. शेतकऱ्यांनी ही मशीनची एकदा ट्रायल घ्यावा, अनुभव घ्यावा. मी तर घेतलाय, मला काही अडचण नाही. ज्यांच्याकडे 20, 30, 25 एकर बागायत आहे त्यांना ही मशीन घरगुती घेण्यासाठी काहीच अडचण नाही. ही माझी पूर्ण 9 फुटाची गल्ली. ही कव्हरेजच्या बाबतीत जर इथून स्प्रे धरला तर इथून इथपर्यंत पूर्ण येतो. म्हणजे त्या गल्लीमध्ये हा पूर्ण स्प्रे जातो 9 फुटाच्या गल्ली. मध्ये पण जे घड राहतात मध्ये एकदम जिथं हात पोहोचत नाही किंवा अडचणच्या याच्यात तिथं स्प्रे कव्हरेज देतो आणि त्याचा रिझल्ट पण आपल्याला चांगला भेटलेला आहे.